प्रेस केलं तिथे ग्रीन लाईट लागली. Outside of room temperature, you have to consume within 3 hours. विदिन 3 hours. Yes. ओके Okay. Alright, thank you. ओके. सगळी चिल्लर खपवली. ही अशी आमची रूम होती. ही 8 बेडची रूम. 1 2 3 4 5 6 7 8. ही आता आम्ही 8 जण असल्यामुळं आमची सेपरेट रूम झाली. ही आमच्या घरातला म्युझिशियन आणि ही पेशंट. आता अर्ध्या तासापूर्वी रडत होता, माझं पोट दुखतंय, माझं पोट दुखतंय. आता बरं आहे. आता बघू पुढं काय होतंय. पाणी कमी पिण्यात आलं त्यामुळं थोडा खडा झाला. इथं भयंकर ह्युमिड आहे इथलं वातावरण. इथं तुम्ही येणार असाल तर तुम्ही भरपूर पाणी प्या. The movie, the Hindi movie, the snow coming, Shive. शिवाय. Okay. I watched it 2 times also. Yeah. After I watched this movie, I want to learn Hindi. But also the Chennai Express. चेन्नई. One of the earliest. इथं बॉलिवूडचे फॅन भरपूर आहेत. या मुलांना खायला बिस्किट आणि चॉकलेट्स घेऊन आले. बापरे. थँक्यू म्हणा. थँक्यू. ही आहे आमची गाडी. आम्ही आता डायरेक्ट आम्हाला कोल्हापूरला घेऊन जाणार. We only do border crossing. So you have that special license. Yes. Yeah. We have the special pass to do these border crossings. All vehicles doesn't have that. Yes. That authority. Yes. Okay. सिंगापूरचं इमिग्रेशन झालं आता आमचं. ते समोर मलेशियन इमिग्रेशन एकदा होईल, तिथं आमचं लगेज पण चेक होईल आणि ते झालं की वेलकम टू मलेशिया. हे सिंगापूर, हे मलेशिया. इंडियन रेस्टॉरंटमध्ये मलेशियाच्या ऑप्शनला फक्त व्हेज बिर्याणी आणि प्लेन राईस 2च ऑप्शन होते, त्यामुळे आम्ही तेवढंच मागवलंय. निम्मा अंतर आलोय आम्ही. इथं फ्रेश व्हायला थांबलो होतो. ही इथली लोकल फळं आहेत. बेटिक, नांका, सुसू. 6 रिंगीडला एक नारळ आहे. इंडिया. I also India, South India. साऊथ इंडिया. चेन्नई. ओके. हे बाटू केव्जला पोचलोय आम्ही. तिथं वर जाणार आहे. असं वर पायऱ्या चढल्यानंतर वर एक गुहा आहे. त्या गुहेत मंदिर आहे, ते बघणार आहे. माकडाने गॉगल घेतलाय. माकडं खूप आहेत. मस्त मजा चालू आहे. कुणाचं काय ओढून घेतात, कुणाचं काय ओढून घेतात. आणि आम्ही पोचलोय. माकडांबरोबर टाइमपास करत आम्ही पोचलोय बाटू केव्जला. हे एवढं पायऱ्या चढून आलो, दम लागलाय थोडा. हे आहे बाटू केव्ज.
पूर्ण बाटू केव्स. तिथून आपण आलो. तिथे एक मंदिर आहे, तिथे एक मंदिर आहे, इथं माझ्या मागं एक मंदिर आहे मुरुगन स्वामी. आणि हे वर असं पोकळी. हा आमचा फोटोग्राफर. आम्ही इंग्रजांना फोटोला कामाला लावलंय. थँक्यू. इथं माकडं खूप आहेत, बऱ्यापैकी शांत आहेत सगळे. माकडांचा स्वभाव, तुम्ही जास्त त्याला जवळ जायचा प्रयत्न केला, खूप जास्त फ्रेंडली व्हायचा प्रयत्न केला आणि त्याला भीती वाटली तर तो अटॅक करणार. 273 पायऱ्या आहेत नक्की. मला पण माहीत नाही, या पोरांनी मोजल्यात. एवढी मोठी गुहा आणि त्यात अजून वर अजून मध्ये खिडकी असलेली. खूपच बेस्ट अनुभव होता तो. आम्ही एका इंडियन रेस्टॉरंटमध्ये थांबलोय. वांग्याची भाजी, भेंडी, डाळ, राईस, पालक पनीर, डाळ आणि रोटी, चपाती. पाहिजे तेवढं घ्या, पाहिजे ते घ्या. आवडलं बाळूला. आता किती रोट्या खा? 5 रोट्या. तू 4 रोट्या. ते 4 रोट्या खाणार आहे. तुम्ही मोजाही नक्की खाताय का नाही बघा. 4 काय द्या. 65 रिंगीट वेज झालं, म्हणजे साधारण 1000 रुपये. पण अप्रतिम जेवण मिळालं. पोरं खुश झाली एकदम. रोटी, चपाती एकदम मऊसूद, भाजी एकदम बेस्ट. जेवण कसं होतं पोरांनो? मस्त. हे आहे इस्ताना नेग्रा पॅलेस. त्या पॅलेसच्या समोर बरोबर ते आहे KL टॉवर. कोलालंपूरला इथं सगळेजण KL म्हणतात, शॉर्ट फॉर्म आहे. आम्ही 8 जण होतो, त्यामुळं मी प्रायव्हेट व्हॅन ठरवली. एकतर लहान पोरं आहेत आमच्याबरोबर, कारण पण हे अशा बसेससुद्धा आहेत इथं, लोकल साईट सीन करवतात. तुमचा ग्रुप लहान असेल किंवा तुम्हाला असं एन्जॉयमेंट करायचं असेल तर तुम्ही ह्यातसुद्धा साईट सीन करू शकता. किंवा ग्रुप मोठा असेल तर माझ्यासारखं प्रायव्हेट साईट सीनसुद्धा तुम्ही करू शकता. आपला ग्रुप केवढा आहे, आपला बजेट काय आहे ह्याच्यावर आपण ठरवायचं. हे आम्ही आता आलोय KL बर्ड पार्क्समध्ये. ॲडल्टला 63 रिंगीट आणि चाइल्डला 42 रिंगीट तिकीट आहे. गुणिले 18 करा म्हणजे इंडियन करन्सी येते लक्षात. हे पक्षी उडून जाऊ नयेत म्हणून तिथे एक दरवाजा, इथे एक जाळी, इथे एक दरवाजा. हा 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 हा. बघा, एकाने हातात धरले, दोघं मिळून खायला लागले. ह्याला म्हणतात प्रेम, असं आमची बायको म्हणते. नको नको. खाली मोरे. हा, फ्लॅमिंगो. बाबा आता इथं आलोय बघा. इथं आलोय आपण. इथं आलोय का? बरं, आता आपल्याला कुठं जायचंय? इथं. हा, चला मग. ईशानला फॉलो करा रे सगळे. त्याच्या जवळ सुद्धा जाऊ शकतो, पण मला त्याला डिस्टर्ब करायची इच्छा नाही आहे.
हे आता झोन 1 झोन 2 झालं 3 आणि झोन 4 बघायला चाललोय. असं त्या जुरासिक पार्क पिक्चरमध्ये होतं तसं फिलिंग वाटतंय. खूप मोठ्या एरियामध्ये पक्षी संवर्धन करून ठेवलेत. म्हणजे अगदी असं त्या पक्ष्यांना कोंडट वातावरण, बंदिस्त वातावरण जराही नाही आहे. फोटोसाठी काय काय करून घेतात नवऱ्याकडनं. खूप मोठा एरिया आहे आणि तिकीट काढताना थोडंसं आमच्या मनात होतं 1000 रुपयाचं तिकीट वर्थ असेल नसेल. मी तर म्हणेन की जर तुम्ही कोल्हापूरमध्ये आला तर हे नक्की बघा. एवढ्या जवळून पक्षी बघायचा अनुभव खरंच मस्त आहे. लाखो रुपये खर्चून पोरांना तुम्ही जगात कुठेही न्या, जो पोरांना आनंद अशा ठिकाणी मिळतो तो दुसरीकडे कुठंच मिळत नाही. त्या मस्त अनुभव घेऊन आलोय गाडीत. आता KL टॉवर हे आहे नॅशनल मॉस्क, म्हणजे मोठं आहे एकदम. पळो पळो पप्पाला पळो. ती लपतंय बघा गावाला. 2 छोटे बाळ कशी खेळत होते ते आपण बघितलं. आणि खूप छान आहे मस्जिद आतून. हे जुनं कोर्ट होतं मलेशियामधलं, ज्याला आता म्युझियम, नवीन कोर्ट मोठी बिल्डिंग झाली, त्याला आता एक म्युझियम म्हणून केलंय. आम्ही आलोय KL टॉवर मध्ये. एक आहे ऑब्झर्वेशन डेस्क, दुसरा आहे स्काय बॉक्स आणि तिसरा आहे स्काय वॉक. तर आम्ही तिन्हीची पण तिकीटं काढलीत. स्काय बॉक्सला आमचा 2255 नंबर आलाय. आता त्यांनी ज्यावेळेस 2255 अनाऊन्स करतील त्यावेळेस आम्ही तिथं स्काय बॉक्समध्ये जाणार. काच आहे तिथं फोटो काढणार. तिथं जत्रा बसल्यासारखी माणसं लाईनमध्ये थांबलेत. हे आहे KL टॉवर मधलं रेस्टॉरंट. 75 रुपयाला एक ॲपल. 1 तास वेटिंग केल्यानंतर आमचा नंबर आलाय. आता हे आहे स्कायटेक. इथं आहे स्कायटेक. इथं आता आम्ही आहे. आता आम्ही जाणार आहे ऑब्झर्वेशन डेकला. इथं हेच ते KL टॉवर. 300 मीटर, साधारण 1000 फूट उंचावर होतो आम्ही त्या सगळ्यात वर. मस्त एकदम. आता आम्ही चाललोय ट्विन टॉवरला. तिथं एक KL टॉवरच्या जवळच हे उलटं घर आहे. आतमध्ये जिना वगैरे सगळंच उलट आहे. घरच उलट आहे.
किचन आहे उलट. इथं आहे, ही आहे बेडरूम. बाथटब पण उलटा टांगलाय. आता मस्त फोटो सेशन करतो आणि ते फोटो दाखवतो तुम्हाला कसे निघतात फोटो ते. हे आता आजच्या दिवसाचा शेवटचा स्पॉट, पेट्रोनस टॉवर्स किंवा ट्विन टॉवर्स. चला. हे मलेशिया आहे. ही वेगळीच मस्त. आता आम्ही हे खातो आणि झोपतो, कारण उद्या आम्हाला सकाळी निघायचं 6 वाजता. तर भेटू सकाळी 6 वाजता.